वीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाचवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन करते. आचार्य डॉक्टर सुनीलजींना साष्टांग नमस्कार करते. समर्थ रामदास स्वामींना साष्टांग नमस्कार करते. प्रभू रामरायाला साष्टांग नमस्कार करते. राजू दादांना साष्टांग नमस्कार करते. श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती, आपण सर्वांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. आपला दासबोध मधील दशक 17वा प्रकृती आणि पुरुष यामधील तनु चतुष्टय निरूपण हा समास सुरू आहे. त्याच्यामधलं आपण पहिली जी ओवी आहे ती ओवी आपण पाहत आहोत. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. यामधील आपण प्रकृती पुरुष बघितलं आणि काल आपण स्थूल देहाबद्दल बघितलं. हे सगळं आपल्याला जाणायचं आहे आणि हे सगळं जाणून पुढे काय म्हणतात, ऐसी ही तत्वे जाणावी. ऐसी ही तत्वे जाणावी, जाणोनी माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. आता हे जे काल आपण बघितलं की आपल्याला काय करायचं आहे की स्थूल सूक्ष्म कारण आपण हे 4 देह पाहत आहोत. महाकारण या देहामधील स्थूल देह काय आहे काल आपण बघितलं. काय बघितलं काल आपण की स्थूल देह म्हणजे काय, स्थूल देह केव्हा मिळतो आपल्याला आणि त्याची निर्मिती कशी होती सविस्तर बघितली. त्याची स्थूल देहाची निर्मिती कशी होते आणि त्या स्थूल देहावर 3 गुणांचा परिणाम कसा होतो हाही भाग बघितला. स्थूल देहाचा निराश केल्याने काय होणार आहे हे आपण पाहतो की स्थूल देहाचा जर आपण निराश केला तर त्यांनी आपल्याला काय लाभ होणार आहे. कशासाठी हा अभ्यास करायचा आहे आपल्याला, आणि कारण त्यामुळे आत्मा सुटा होतो. आत्मा सुटाच आहे. आपल्यावर जे आवरण आहेत ना ती आवरण बाजूला निघतात. म्हणून याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून या निराशासाठी पूर्व तयारी काय करावी लागते, त्याची पूर्व तयारी काय करावी लागते हेही आपण काल बघितलं. कारण कुठलीही गोष्ट करायची असेल दैनंदिन जीवनामध्ये तर आपण त्याची पूर्वतयारी करतो ना, है ना. रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करावा लागतो, त्याची आपण पूर्वतयारी करतोच ना. की आता हिरवा भाजीपाला भरपूर आहे, मग कोणती भाजी आधी करायची, बटाट्याची करायची आपल्याला की पालकाची भाजी करायची की मेथीची भाजी करायची. मग आधी आपण काय करतो, पूर्वतयारी करतो. पालक निवडून ठेवतो, मेथी निवडून ठेवतो आणि विचार करतो ही मेथीची भाजी आहे ना, पालकची भाजी, हिरवी भाजी या लवकर खराब होतात तर त्या आधी आपण करून घेऊ आज.
असं आपल्या मनात वाटत राहतं ना. आणि आपण त्याप्रमाणे पूर्वतयारी करतो. जसं आपल्याला स्वयंपाक करायचा असेल त्याप्रमाणे आपण पूर्वतयारी करतो. कोणतंही कार्य करताना दैनंदिन जीवनामध्ये पहा, आपण त्याची पूर्वतयारी करतो. मग हा निराश करायचा आहे, त्याची पूर्वतयारी करावी लागणार ना आपल्याला. म्हणून आपल्याला समर्थांनी इथे पूर्वतयारी करायला सांगितलेली आहे. त्याचा निराश करायचा आहे. स्थूल देहाचा निराश करायचा आहे, तर त्याची पूर्वतयारी कशी करायची? काल आपण सविस्तर बघितली आणि आत्मानुभवापर्यंत जायचं आहे. म्हणून आपल्याला निराश करायचा आहे आणि निराश करत असताना का बरं निराश करायचा आहे? कारण शांती, तृप्ती, आनंद, समाधान, निर्भयता हा जो ठेवा आहे हा मला मिळणार आहे. मी आत्मस्वरूप होणार आहे. म्हणून ही पूर्वतयारी करायची आहे. म्हणून आज आपण निराश पाहणार आहोत. स्थूल देहाचा निराश. आणि स्थूल देहाचा निराश आपण ज्यावेळेस पाहू तर त्याच्या आधी काल थोडासा भाग राहिला होता पूर्वतयारीचा, तो थोडासा आपण बघू आणि पुढे चलू. तर ही पूर्वतयारीची फलश्रुती काय आहे? तर आत्मस्वरूप प्राप्त होणार आहे आपल्याला त्याचा निराश केल्यानंतर. म्हणून पूर्वतयारी करायची आहे. म्हणून काल आपण बघितलं की परमार्थामध्ये ही जी देहासक्ती आहे ना हीच सोडायची आहे. परमार्थ करायचा म्हणजे काय? हे तर आपण जे करतो पूजा पाठ वगैरे हे तर करायचंच आहे, पण त्याच्या सोबत सोबत आपल्याला काय करायचं आहे की देहबुद्धी सोडायची आहे. देहबुद्धी बाजूला सारायची आहे. देहबुद्धीचा निराश करायचा आपल्याला. आणि म्हणून परमार्थात देहासक्ती सोडण्याचा काल आपण बघितलं खूप थोडे लोक आहेत की जे याचा निराश करतात. आणि म्हणून देहबुद्धीचा निश्चय टळेना. देहबुद्धीचा निश्चय टळतच नाही आपल्याकडनं. आणि ही म्हणजे आपल्याला काय करायची आहे? ही तयारी करायची आहे. देहबुद्धीचा निश्चय जो आहे ना आपला झालेला की मी देह आहे, हा निश्चय आपल्याला घालवायचा आहे. म्हणून देह बुद्धीचा निश्चय ज्या टळेना, म्हणजे जोपर्यंत मी देह आहे, मी बदलत नाही, म्हणजे ही बुद्धी बदलत नाही. मी देह आहे, ही बुद्धी बदलायची आहे. मी देह नसून मी आत्मा आहे, ही बुद्धी स्थिर करायची आहे. तोपर्यंत आत्मरूप जो मी मूळचा आहे ना त्याचा शोध आपल्याला घेता येत नाही. तो ठेवा आपल्याला सापडतच नाही. म्हणून देहबुद्धीतून सुटण्याकरिता आपण विचार करावा. नक्की विचार करायचा आणि खरा विचार करायचा आहे. नक्की विचार करायचा. काय विचार करायचा आपल्याला? की जे नक्की जाणार आहे ना त्याच्या नादात आपण राहू नये. जे नक्की जाणार आहे आपण याच्याच नादात राहतो. जाणार आहे त्याच्याच नादात राहतो. तर ह्याच्या नादामध्ये न राहता, कारण हेच शहाणपणाचं आहे म्हणतात समर्थ. कारण खोटा विचार आहे, शरीर गेलं की मी जाणार. आपल्याला खरं खरं वाटते होय, हा शरीर गेलं ना की मी जाणार. आणि त्याच्या नादात न राह, म्हणजे मी जाणार आणि या शरीराने जे जगात कमवलेलं आहे, कशामध्ये कमवलेलं आहे? या देहादी जगतामध्ये कमवलेलं आहे, तेही जाणार आहे. आणि ते सगळे सोडावे लागणार आहे. या दोन कारणांनी माणसाला देह सोडावा वाटत नाही. ही दोन कारण आपल्याला एवढी घट्ट धरून असतात की मी गेलं तर सर्व काही जाणार आणि या देहादी जगताचं काय जाणार आहे? या देहादी जगतामुळे जे कमावलेलं आहे मी तेही सगळं जाणार आहे. ते सगळं मला सोडावं लागणार आहे. आणि सोडावं लागतं ना, काहीतरी आपण सोबत नेतो का? एवढंसं सुईचं टोक काहीच सोबत नेत नाही. मग एवढा हा जो आहे तर हे सगळं आपल्याला सोडावं लागणार आहे. या दोन कारणांनी आपल्याला काय होतं? या दोन कारणांनी आपल्याला हा देह सोडावासा नाही वाटत. तर आपल्याला इथे विचार करायचा आहे की संत श्रीगुरु हे विचार देतात हो आपल्याला की शरीराच्या माध्यमातून जे जे कमावलं ते जगतामधले आहे. कुठे कमवलेलं आहे? या जगतामधलं कमवलेलं आहे. आणि जगामध्ये असलेलेच कमवले, नवीन काहीच निर्माण केलं नाही.
जे आहे तेच कमवलेलं आहे. मग काहीच नवीन निर्माण केलेले नसते आणि त्या कमाईत माणसाचं काहीही कर्तव्य नसतं. म्हणून यातून आपल्याला आपल्याला काय वाटते, या पंचविषयातूनच आपल्याला सुख मिळतं. पंचविषय आणि 10 मानस भोग याच्यातून आपल्याला सर्व काही मिळतं, त्याच्यातूनच सुख मिळतं. पण हे ज्यावेळेस आपण विचार करू ना, की मला सुखी व्हावं वाटतं आणि सुखी व्हावं असं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस आपला प्रवास पुढचा धरायचा की मला सुखरूप व्हायचं. या विषयात सुख नाही आहे. विषय केवळ विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. या विषयात सुख नसून सुखरूप आत्मा मी आहे, हे श्री गुरु आपल्याला दृष्टी देतात. त्यावेळेस खरं सुख काय आहे हे आपल्याला कळतं. म्हणून आपल्याला काय करायचं हे की यातून सुख मिळते हे सोडून द्यायचं आहे. कारण सुखाची साधने आपण कमवतो. या देहादी जगतामध्ये सुखाची साधने भरपूर कमवतो, धडपड करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुखासाठी माणूस धडपडतो. आणि मला सुख, शेवटी मला सुखरूप व्हायचं. सुख आणि दुःख मला इथे सोडून द्यावे लागणार आहे. आणि सुख ही माझी कमाई नाही आहे, तर सुखरूपता माझी कमाई आहे. त्या सुखरूपतेकडे जायचं आहे. आणि सुखरूप ऐसा कोण दुजा सांगा पांडुरंग, कोण आहे हो पांडुरंगाशिवाय सुखरूप माझा? असं आपला विचार व्हायला पाहिजे. आणि आत्मस्वरूपाकडे आपण वळायला पाहिजे. मीच आनंदाचा ठेवा आहे आणि असा देहबुद्धीचा आपण निश्चय करू. त्यावेळेस जुने ठेवणे मी पणे आकळेना, त्या सस्वरूपाची आपल्याला ओळख होणार आहे. कालचा जो उर्वरित भाग होता, ही आपल्याला पूर्व तयारी करायची आहे. आणि आता ही पूर्व तयारी केल्यानंतर या स्थूल देहाचा निराश करायचा आहे. हा जो स्थूल देह आहे ना, याचा निराश करायचा आहे. आता हा जो स्थूल देह आहे ना, मी स्थूल देह नाही असं आपल्याला निराश करायचा आहे. म्हणजे आता निराश का करायचा आहे हो? आपण बघितलं की हे नामरूपात्मक प्रपंचाच्या रचनेविषयी आपल्याला अत्यंत कुतूहल असते. किती कुतूहलता असते या जगताविषयी आपल्याला. कुठे काही नवीन घडलं की आपण किती पटकन पाहतो, अरे इथे इथे असं घडलं. कुतूहलता असते आपल्याला या नामरूपात्मक प्रपंचाच्या जगताविषयी. आणि हे नाहीसे झाल्याशिवाय हे नाहीसं करायचं. हे जोपर्यंत आपण नाहीसं करत नाही ना, तोपर्यंत अधिष्ठान ब्रह्माचा वेध आपल्याला घेता येत नाही. म्हणून मला काय करायचं आहे, अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त करायचा आहे. आणि या देहादी जगतामध्ये रमलो तर हे माझ्या हातातून निसटून जातं. या देहाचं अत्यंत मोल आहे हो. एक म्हणजे कोटी सुवर्ण देऊन सुद्धा हा गेलेला क्षण पुन्हा आपल्या हाती येणार नाही नाही आणि नाही. म्हणून आहे तो प्रत्येक क्षण आपल्याला कॅश करायचा आहे आणि त्याचा विचार करायचा आहे. म्हणजे अधिष्ठान दृष्टी आपल्याला कमवायची आहे, याच्यासाठी निराश करायचा आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे की भवसागर, या भवसागरामधून सुटण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा निराश करायचा आहे. आणि सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी. कोणती मुक्ती प्राप्त करायची आहे? सायुज्य मुक्ती. ही मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला हा निराश करायचा आहे. म्हणून मुकुंदराज स्वामी म्हणतात, जीव अज्ञाने भ्रमला, लिंग शरीरे आवरला, स्थूल शरीरी आपणची झाला परावशे. म्हणजे जीवाला या अज्ञानामुळे मी शरीर आहे असा भ्रम होत राहतो. मी शरीरच आहे असं वाटतं त्याला. आणि हा भ्रम आहे. म्हणजे हा देह सत्य, जगत सत्य, मी करता, मी भोगता, हे सगळे भ्रम आहेत तो. आणि ह्या भ्रमामधून निघायचं आहे. या आपल्या गाठी आहे ना, या गाठी श्री गुरु सोडवतात. या गाठी आपल्याला बाजूला सारायच्या आहेत. अनेक प्रकारच्या ग्रंथ आपल्यामध्ये, त्या ग्रंथीमध्ये आपण अडकलेलो आहोत. या ग्रंथीमधून आपल्याला निसटायचं आहे. म्हणून आपण लिंग शरीराने बांधल्या जातो, लिंग शरीराने बांधल्या जातो आणि या स्थूल शरीरामध्ये कैदी बनून राहतो.
आणि एकदा कैदी बनला ना, त्याला मोकळं स्वतंत्र जीवन जगताच येत नाही. आणि अगदी त्याप्रमाणे आपण या स्थूल शरीराने बांधल्या जातो. हे बंधन आहे, हे आपल्याला वाटत नाही. आणि या बंधनातून जर सुटायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? श्री गुरूंची मदत घ्यावी लागेल. अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या कैदीमधून, या कैदीतून सुटण्यासाठी, स्थूल शरीराच्या कैदीतून सुटण्यासाठी श्री गुरूंना अनन्य शरण जावे. मग ते या अधिकारी या जीवाते श्री गुरु म्हणती शिष्याते, स्थूल देह नहोसी आपण, आपण याते जाणी जेसू स्वानुभवे. अरे बाबा, तू स्थूल शरीर नाही, तू आत्मा आहेस, हा अनुभव तू घे. आणि यासाठी तू स्थूल देह नाही हे जाणून घ्यायचं आहे. तू आत्मा हे नक्की आपल्या अंतःकरणामध्ये ठसवायचं आहे. आणि हे अंतःकरणामध्ये ज्यावेळेस ठसू, त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला साधन चतुष्टय संपन्न बनावे लागेल. साधन चतुष्टय संपन्नामध्ये अनेक वेळा आपल्या याच्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टींनी साधकाला साधन चतुष्टय संपन्न होता येते. त्याच्यामध्ये समाधी षटकामध्ये शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टी येतात. आणि ह्याच्यानी संपन्न व्हायला पाहिजे साधक. म्हणून साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं आणि श्री गुरूंना शरण जावं लागतं. ही पूर्वतयारी करू, त्यावेळेस श्री गुरु काय करतात? तो आपल्यामध्ये बोधाचा संस्कार रोवतात. भ्रांतीपासून जे हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मरूपी घातले रोवून या. ते रोवतात. जसं एक एक थेंब आपण झाडांना पाणी देतो ना, एक एक थेंब ते पाणी त्याच्यामध्ये झाडांना ड्रिप सिस्टीम म्हणतो आपण त्याला. एक एक थेंब तर ते झाड चांगलं पोखतं. तसं श्रीगुरूंनी बोधाचा संस्कार केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात आणि ते रोवतात. आणि रोवलेलं रोपटं जे असते ना, त्याला वाढ चांगली होती त्याची. त्याला ट्री गार्डन लावायचं. आता हे ट्री गार्डन लावायचं म्हणजे काय करायचं? छोटस झाड असलं रोपटं, त्याला सुरुवातीला ट्री गार्डन लावतात. कारण गायीनी खाऊ नये, त्याला पाणी व्यवस्थित द्यायचं, त्याच्यावर कोणाचा पाय पडू नये, ते योग्य रीतीने वाढायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण देखील आपल्याला ट्री गार्ड लावून घ्यायचा. आणि ट्री गार्ड म्हणजे अनावश्यक गोष्टीचा विचार करायचा नाही. आपण किती वेळ अनावश्यक गोष्टीमध्ये घालतो? ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मग श्री गुरुचा जो बोध केलेला असतो, तो संस्कार आपल्यामध्ये रोवल्या जाते. काय संस्कार देतात तो? तू स्थूल देह नाहीस, हे तू नीट समजून घे रे बाबा. श्री गुरु म्हणतात, हे तू जाणून घे, नीट समजून घे आणि त्याचा निराश कर. या देहाचा निराश कर. स्थूल देहाचा, एक एक देहाचा निराश करायचा आहे आपल्याला. आपण पाहणार आहोत पुढे. तर स्थूल देहाचा आधी निराश कर आणि हे अनुभवाने तू नीट समजून घे. वारंवार आपल्याला श्री गुरु मार्गदर्शन करतात. याशिवाय मोक्ष प्राप्तीसाठी दुसरं साधन नाही, आत्मरूपतेसाठी दुसरं साधन नाही. हे खूप मोठं अंतर्गत साधन आहे. म्हणून इकडे लक्ष द्यायचं आहे आणि हळूहळू निराश करायचा. आणि जसं जसं आपण आत्मस्वरूपता वाढेल तसं तसं निराश आपोआप म्हणजे होत राहतो. या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून श्री गुरु म्हणतात की तू काय कर, तू आता या देहादी जगतामध्ये जो रमलेला आहे ना, तिकडचं लक्ष थोडं थोडं कमी कर. आणि जसं जसं आपण आत्म्याचा विचार करत जाऊ किंवा भगवंताचा विचार करत जाऊ ना, तसे हे देहादी जगताचे संबंध आपोआप हळूहळू कमी होत राहतात. म्हणून पुढे म्हणतात की हा देहादी प्रपंचानी साक्षीत्व. मग काय करायचं याच्यासाठी आपल्याला? तर श्री गुरु म्हणतात, देहादी प्रपंचानी साक्षीत्वे सांडोनी देहा संबंधीचे तत्वे सुखिया होय स्वप्रकाशत्वे सस्वरूपी. म्हणून देहादी प्रपंचाचे आपल्याला साक्षीत्व करावे.
साक्षीत्व करायचं, साक्षीत्वाने राहायचं. आणि साक्षीत्व करता करता त्याच्याकडे साक्षीत्व करायचं म्हणजे काय, तटस्थपणे पाहायचं, थर्ड मॅन म्हणून पाहायचं. ज्या वेळेस क्रिकेटची मॅच असते ना, त्यावेळेस एम्पायर असतो, दोन्ही टीम खेळतात, तर तो कोणाचीच बाजू घेत नाही. आणि तो जी क्रिकेट मॅच आहे ना, तो एक म्हणजे उदासीनपणे म्हणजे साक्षीत्वाने पाहत राहतो, कशामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. ही मॅच जिंकली तर त्याला आनंद झाला, ती मॅच जिंकली तर त्याला आनंद झाला, हा कुठलाही परिणाम त्या एम्पायर जो आहे त्याच्यावरती होत नाही, कारण तो तटस्थपणे पाहतो, साक्षीत्वाने पाहतो. तसं आपल्याला या जगताकडे साक्षीत्वानं पाहता आलं पाहिजे. आणि साक्षीत्व हे करून पाहून आपण त्या तटस्थपणे म्हणजे अलिप्ततेने पाहता आलं पाहिजे. लिप्त नाही व्हायचं. आपण प्रपंचामध्ये लिप्त होऊन करतो, म्हणून ते सुख दुःख आपल्याला मागे लागतात. जर अलिप्ततेने बघितलं ना, अलिप्तता ठेवून, तर एक वेगळी मौज असते त्याच्यामध्ये. म्हणून साक्षीत्वानं प्रपंच करायचं. म्हणून देहादी प्रपंचाचे साक्षीत्व करावे. देहादी प्रपंचेनी साक्षीत्वे सांडोनी देहा संबंधीची तत्वे. सुखिया होये स्वप्रकाशत्वे सस्वरूपी. जर आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं असेल तर साक्षीत्व करायचं. आणि ही 82 तत्वे जी सांगितलेली आहे, कोणी 32 सांगतात, कोणी 82 सांगतात, तर ह्या तत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, ती देहाजवळ सोडून द्यायची, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं, साक्षीत्वानं पाहायचं आणि त्या देहाकडे सोडून द्यायची. या सर्वाहून आत्मा असंग आहे, हा आपला निश्चय व्हायला पाहिजे. असंग शस्त्रेन दृढे निश्चित्वा, भगवद्गीता सांगते. कसं राहायचं, अलिप्ततेने राहायचं, असंगत्वाने राहायचं. आपण संग ठेवतो आणि संघामुळे काय होतं, आचार्यांचं पण एक खूप छान भजगोविंदम पद आहे, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की सत्संगत्वे निसंगत्वे निसंगत्वे निर्मोहात्म. म्हणजे असं हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, निर्मोहित होऊन संघामध्ये न राहता असंगत्वाने राहायचं आहे. कोणताच संघ नको, देहाचा संघ नको, बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा या प्रपंचातील मला संघ नसायला पाहिजे, कारण मी असंग आत्मा आहे. आणि हे असंगत्व आपल्याला जपायचं आहे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून या सर्वाहून आत्मा असंग आहे असा निश्चय आपल्याला करायचा आहे. आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. हा निश्चय माझ्याकडनं व्हायला पाहिजे. हा निश्चय आपण ज्या वेळेस करू त्यावेळेस स्वयंप्रकाश आत्म अनुभव सुखरूप आहे आणि सुखरूप आपल्याला होता येईल, असं आपल्याला राहायचं आहे. म्हणून श्री गुरु सांगतात, तू आत्मरूपाने जर बघितलं, पारमार्थिक दृष्टीने बघितलं, तर काय आहे, तू षड विकार रहित आहे. आणि आपल्याला काय वाटते, काम क्रोध लोभ हे माझे माझे गुण म्हणतो, हे सगळे विकार आहेत, त्याच्यातून सुटका करून घ्यायची आहे. म्हणून तू आधी षड विकार रहित हो, कारण आपल्याला हा जो असंग आत्मा आहे तिथपर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी प्रवास काय करावा लागेल, तर षड विकारी हो, विकार रहित हो, विकार रहित व्हायचं आहे. या विकारापासून आपली सुटका करून घ्यायची आहे सर्व. आणि विचार करायचा इथे, हे सर्व विकार कशाचे आहेत, देहाशी लागून आहेत. मी देह आहे का, मी आत्मा आहे, मग विकार माझ्यामध्ये नाही आहे. आणि असं देहाशी निगडीत आहे. मग हे 4 वर्ण, 4 आश्रम, हे सगळे 4 देह, 4 अवस्था, ह्या सगळ्या देहाच्या आहे. मी यापासून वेगळा आहे कारण मी आत्मा आहे, हा विचार रुजवायचा आपल्याला. आणि हे विचार ज्या वेळेस करू त्यावेळेस आत्मस्वरूपी घातले रोवूनिया, तो आत्मा मी आहे, हे श्री गुरु आपल्याला ज्यावेळेस समजावून सांगतात तेव्हा या गोष्टी आपल्याला कळतात. ते रोवतात, ह्या सगळे सत्संगाच्या माध्यमातून हे सगळे आपल्यामध्ये रोवतात, म्हणजे हे विचार आपल्याला देतात. आणि ह्या विचारात काय होतं, ते आपल्याला उपदेश करतात.
निरासासाठी. काय उपदेश करतात तो श्री गुरु आपल्याला? काय आपल्यामध्ये पेरतात आपल्यामध्ये श्री गुरु? तर मी स्थूल देह नाही. कोणकोणते म्हणजे आपल्याला खत पाणी कसं देतात पहा. मी आत्मा आहे हे जाणण्यासाठी या शिष्याला किंवा भक्ताला ते काय करतात हो, या गोष्टी देतात. मी कोण आहे? श्रीकृष्ण भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे हो. आत्म्याला वास्तविक लक्षण नाही, पण 27 लक्षणं सांगितलेली आहे याच्या माध्यमातून. कोणतंही लक्षण नाही आत्म्याला, पण आपल्याला समजण्यासाठी, म्हणजे तू अविकारी आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे, अप्रमेय आहे, सदा आहे, सर्वत्र आहे, सम आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे हो. तिकडे आपलं लक्ष तर जायला पाहिजे. दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण भगवद्गीता तशी सांगून दिली भगवंतांनी. तरी पण नंतर अर्जुनाला नाही झालं म्हणून पुन्हा पुढे अध्याय सांगावं लागले, सगळे अध्याय, 18 अध्याय. पण दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण आत्म्याविषयी तत्वज्ञान, सांख्ययोग म्हणतात त्याला, पूर्ण आत्मज्ञान दिलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे इथेही श्री गुरु आपल्याला उपदेश करतात, अरे बाबा तू स्थूल देह नाहीये, तू यापासून वेगळा आहे, तू लिंग देह नाहीस. त्याच्यानंतर अज्ञानामुळे होणारा तू नाहीयेस. अज्ञानामुळे तुला असं वाटतं की मी असं आहे, विकारी आहे वगैरे, पण तू ते नाही आहेस. 3 अवस्था जीवाच्या ठिकाणी नाही, म्हणजे आपल्या ठिकाणी 3 देह नाही, 3 अवस्था नाही, म्हणजे 4 देह नाही, कोणतीच अवस्था नाही. म्हणजे कोणतीही मनाने केलेली कल्पना हे माझं स्वरूप नाहीये. श्री गुरु होतात. आपण कल्पनेच्या जगामध्ये वावरतो आणि किती कल्पना करत राहतो. एक आजीबाई होती आणि आजीबाईंनी काय केलं, एक भोपळ्याचा खूप मोठा वेल लावला. एकटीच होती बिचारी, झोपडीमध्ये राहायची, आणि त्या आजींनी तो भोपळ्याचा वेल लावला आणि ते भोपळे गोळा केले आणि अशा पाठीवर, आधीच्या पाट्या होत्या, अशा पाट्यावर ठेवत असे, आणि खाली तिची खाट टाकलेली होती. आणि ती ज्या वेळेस झोपायची त्यावेळेस तिला झोप येत जायची नाही. का बरं आजी झोपत नव्हती हो? कारण तिला विचार यायचा, हा भोपळा माझ्या डोक्यावर पडला तर, हा भोपळा माझ्या अंगावर पडला तर, आणि अशी करून ती झोपायचीच नाही. मग माझं कसं होईल, मग माझं कसं येईल, मला तर कोणीच नाही आहे, माझा पूर्ण उदरनिर्वाह याच्यावरती आहे, मग मी आजारी पडले तर, म्हणजे अशा कल्पनेमध्ये. आणि कल्पनेमध्ये माणूस एवढा रमतो, कोणतीही कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये आपण रमतो. आणि श्री गुरु सांगतात की मनाने केलेली कल्पना हे माझे स्वरूप नाहीच. मी जागृतीचा विश्व नाही, मी स्वप्नाचा अभिमानी तेजस नाही, प्राज्ञ ही जीवाची अवस्था आहे. आणि म्हणून मग काय आहे, ही जीवाची अवस्था आहे. मी आत्मा आहे, मी स्वतंत्र आहे. मी परतंत्रात का बरं जगायचं? पहा, आपल्याला स्वतंत्रता किती आवडते. आपलं घर असलं की आपल्याला स्वतंत्रता वाटते, बापरे आपलं बरं झालं, घर झालं. त्याच्यानंतर गाडी स्वतःची झाली की आणखीन बरं वाटतं, आहे की नाही? म्हणजे सगळी स्वतंत्रता आपल्याला आवडते. आतापर्यंत विहिरीचं पाणी भरत होते, मग नळाचं पाणी आलं, आता माझ्या घरी काय आहे, ती ही लावलेली आहे, म्हणजे विहीर आलेली आहे, विहीर आहे किंवा बोरचं पाणी आहे, आणि ते बोरचं पाणी मी 24 तास वापरू शकते. स्वतंत्रता म्हणजे स्वतंत्रता आली की आपल्याला कसं वाटतं, चांगलं वाटतं. पण आपण उगीच परतंत्रामध्ये राहतो. मग परतंत्रामध्ये राहणं आवडतं का हो? आपण इतके दिवस परतंत्रात होतो, आवडलं का? आपण स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यांना आवडतं ना. अगदी त्याप्रमाणे याच्यामध्ये पण आपण कसं राहायला पाहिजे, परतंत्र नाही, मी स्वतंत्र आहे, या विचारामध्ये राहायला पाहिजे. आणि परतंत्रात राहणं म्हणजे तिथे घन अज्ञान आहे, अज्ञानाच्या राशी तिथे आहेत परतंत्रामध्ये, म्हणून ते नकोसं वाटतं. आणि श्री गुरु म्हणतात, कसं कसं रुजवतात ते आपल्यामध्ये, की मी विकार रहित आहे. मी कोण आहे? मी विकार रहित आहे. कोणताही विकार माझ्या ठिकाणी नाही. नाही त्या आकार रे
नाही त्या विकार रे, ते तू परब्रह्मची सद्गुरु बोधिती वारंवार रे. तर अशा प्रकारे मी कोण आहे? विकार रहित आहे. मी या देहाहून वेगळा आहे आणि मी परब्रह्म आहे. मी एकमेव अद्वितीय आहे. माझं मूळ स्वरूप काय आहे? मी एकमेव अद्वितीय आहे. मी त्रिगुणातीत आहे. आणि ही स्वची ओळख मला श्री गुरु करून देतात की सत्वगुणांचा परिस्पोष आपल्या ठिकाणी झाला ना की मी ब्रह्म आहे, हे विचार आपल्यामध्ये रुजतात. मी आनंदाचा ठेवा आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी सत्स्वरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. आपण म्हणतो की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्याचा विचार कधी करत नाही. थोडासा आपण याचा विचार करूया की मी सच्चिदानंद स्वरूप कसा आहे. सत, चित आणि आनंद या तीन गोष्टी या इथे येतात पहा. त्याच्यामधलं मी सतस्वरूप आहे, म्हणजे मी तिन्ही काळामध्ये आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान. मी काळाच्या अतीत आहे, कालातीत आहे. आपण काळाचा विचार करतो. माझं मूळ स्वरूप काय आहे? सतस्वरूप आहे. मी तिन्ही काळामध्ये आहे. आता एखादा पेन असेल तर हा पेन काय आहे? हा पेन आहे. हा आता आहे, नंतर राहणार नाही, पूर्वी नव्हता. पण माझं हे जे स्वरूप आहे ना, कसं आहे? मी पूर्वीही आहे. आत्मदृष्टीने विचार करायचा आपल्याला, देहदृष्टीने विचार करायचा नाही. आत्मदृष्टीने विचार करायचा आहे की मी सत्स्वरूप आहे. तिन्ही काळात आहे. पूर्वी होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. असं जे स्वरूप आहे हे माझं मूळ स्वरूप आहे. मी माझ्या मूळ स्वरूपापासून नाही हटायचं. मूळ स्वरूपाचा ठेवा जो आहे ना, तो आपल्या जवळच ठेवायचा. मग मी सत्स्वरूप आहे म्हणजे मी तिन्ही काळात, म्हणून तर सनातन म्हटलेलं आहे. म्हणून सनातन म्हटलेलं आहे. आणि या तिन्ही काळामध्ये मी आहे, आहे आणि आहे. म्हणून मी याच्या आधी पण सांगितलं, आपल्याला गोष्ट कोणती? दुधात साखर नाही आहे म्हणतो. सकाळी सकाळी चहा घेतो आणि आपल्या तोंडातून निघतं की चहामध्ये साखर नाही आहे. नाही म्हणायचं असतं, पण आहे आपल्या तोंडातून निघतं. हे आहे पण जे आहे ना, हे ते सत्स्वरूप आहे. हे आपल्याला विसरायचं नाही. म्हणून सत्स्वरूपाने मी आहेच. हा देह जाणार आहे. हा देह आहे, आज आहे, उद्या नाहीये, पुढे राहणार नाहीये. पण माझ्या अंतर्गत जे सत्स्वरूप आहे ना, ते तिन्ही काळामध्ये आहे ना. मी देह नाहीये, मी आत्मा आहे. हा विचार मला माझा ठसवायचा आहे, अंतःकरणामध्ये ठसवायचा आहे, रुजवायचा आहे. आणि हे अंतःकरणामध्ये आपण ज्यावेळेस रुजवू, त्यावेळेस मला सत कळलेलं आहे असं समजायचं. आपलं समजवणं सुरू आहे. श्री गुरु रोवतात आपल्यामध्ये एक एक ह्या गोष्टी. नंतर मी चिद स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आणि कोणतीही गोष्ट आपल्याला जाणण्याची इच्छा असते ना, कोणती गोष्ट आली, कोणती नवीन गोष्ट येऊ द्या, ती आपल्याला जाणून घ्या. मोबाईलमध्ये अनेक नवीन गोष्टी येतात, ती जाणून घेण्याची इच्छा असते ना आपल्याला. अरे मला तर फेसबुक चालवताच येत नाही, अरे मला तर हे करताच येत नाही असं. तर आपण ते जाणून घेणं, कारण मी ज्ञान स्वरूप आहे ना, म्हणून मला जाणून घेण्याची इच्छा आहे. चार बायका कुठे बोलत असेल, दूर कुठेतरी बोलत असेल, तर मी पटकन जाऊन त्या, अरे तुम्ही काय म्हणत आहे, काय चाललंय तुमचं सुरू, मला सांगा ना तुम्ही. म्हणजे ती जाणण्याची इच्छा आपल्यामध्ये आहे. का बरं ही जाणण्याची इच्छा आपल्यामध्ये आहे? कारण मी ज्ञान स्वरूप आहे. मी कसं आहे? मी ज्ञान स्वरूप आहे. आणि हे ज्ञान जाणण्याची आपल्याला काय होते? बुद्धी होते. असं वाटते की हे जाणून घ्यावं, ते जाणून घ्यावं, हे यावं मला, ते यावं मला. का बरं ही जाणण्याची इच्छा होते आपल्याला? कारण मी मूळचा कोण आहे? मी मूळचा ज्ञान स्वरूप असल्यामुळे जाणण्याची इच्छा होते मला. म्हणून मी सद्रूप आहे, चिद्रूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे. मी आनंद स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद. आता आनंद, मी आनंद स्वरूप कसा आहे हो? आता हे दैनंदिन जीवनामध्ये मी लावून घ्यायचं पहा. आपण काय करतो? मी सच्चिदानंद स्वरूप नुसतं म्हणतो, जय जयकार करतो. पण वास्तव मी कोण आहे? मी आनंदाचा ठेवा आहे.
मग हे आनंद कसा आहे हो? पहा, कोणती प्रिय व्यक्ती आली की आपल्याला आनंद होतो की नाही? प्रिय व्यक्ती आली की आनंद होतो, आणि अप्रिय व्यक्ती गेली, बरं झालं बाबा एकदाची ती गेली, आपल्याला आनंद होतो ना. आणि प्रत्येक माणूस आनंदासाठी धडपडतो. आपल्याला वाटते सुखासाठी धडपडतो, आनंदासाठी पण धडपडतो. सुखासाठी धडपडतो ना आपण. लहान मुलं खेळण्यातून सुख घेतात, म्हणजे आनंदच घेतात ना ते. खेळण्यामध्ये किती आनंद असतो लहान मुलांना. म्हणजे लहान मुलं खेळण्यामधून सतत आनंद घेत राहतात. आई बोलवतच राहते त्याला, मुलाला. पण तो मुलगा काय म्हणतो, नाही मला थोडा वेळ खेळू दे. म्हणजे तो खेळण्याच्या माध्यमातून आनंद घेतो. काही म्हणजे मोठी मुलं झाल्यानंतर पैसा कमवण्यातून आनंद घेतात. की मला आज एवढ्याचं पॅकेज मिळालं, पुढे आणखीन मला मोठं पॅकेज व्हावं, त्याच्यासाठी धडपड करतात. सारखा धडपड धडपड करतो. कशासाठी करतो? आनंदासाठीच धडपड करतो. आधी सुख कमवतो, सुखाकडून तो आनंदाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मग हळूहळू त्याच्यातून त्याला बरं वाटतं. 1,00,000चं पॅकेज 2,00,000 झालं की बरं वाटतं. म्हणजे आनंदासाठी. आणि माझ्यासारख्या वयामध्ये मला वाटते, नाही बाबा, या वयामध्ये सुद्धा माझी प्रकृती ठीक आहे. त्याच्यातून आनंद. कोणी कशासाठून आनंद? म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आपण आनंद मिळवण्याचाच प्रयत्न करत राहतो. पण ते आनंद आपल्याला मिळत नाही. कारण ते सुख झालं. प्रपंचासाठी झटपटतो ते सुख झालं. तरी पण त्याच्यातून आनंदच कमवायचा असतो त्यांना. पण श्रीगुरु ज्यावेळेस सांगतात, अरे बाबा, तू सुख मिळवण्याचा प्रयत्न करे ना, सुखातून सुखरूपतेचा प्रवास कर. सुखरूपता ज्यावेळेस आपण मिळवू ना, तर तो आनंदातच ठेवा आहे. आणि म्हणून प्रत्येक याच्यातून आपण आनंद मिळवण्याचाच प्रयत्न करत राहतो. मी आनंदाचा ठेवा आहे हे आपल्याला कळत नाही. श्रीगुरु ज्यावेळेस समजावून सांगतात, त्यावेळेस या गोष्टी पटापट कळायला लागतात. एरवी कळत नाही, वाचल्याने कळत नाही, किंवा मनाने वाचल्याने तर बिलकुलच कळत नाही. पण ज्यावेळेस श्रीगुरु उपदेश करतात, ज्यावेळेस श्रीगुरु ते साधन म्हणून आपल्याला सांगतात, अरे बाबा हा ग्रंथ वाच, मग तो ग्रंथ वाचला ना की मग त्याच्यातून आपल्याला आनंद येतो. अशा प्रकारे मी आनंदाचा ठेवा आहे, आणि मी एक नासुकल्या सुखासाठी धडपड करतो. मीच आनंदाचा ठेवा आहे हे कळाल्यानंतर या नासुकल्या सुखासाठी आपण धडपड करणार आहे का? पण आधी मी दुःखी आहे हे स्वीकारावं. दुःखी झालो तर सुखी होण्याचा प्रयत्न करेन, आणि सुखी झालो तर सुखरूपता मिळवण्याचा प्रयत्न करेन. आणि सुखरूपता हे माझं स्वरूप आहे, आनंद हे माझं स्वरूप आहे, हे श्रीगुरु मिळाल्यानंतर या गोष्टी कळतात. मीच आनंदाचा ठेवा आहे, मीच सच्चिदानंद स्वरूप आहे, मीच आनंद स्वरूप आहे. मग पहा बरं, सच्चिदानंद स्वरूप. आता प्रत्येक वेळी ज्या वेळेस आपण सच्चिदानंद स्वरूप हे करू, त्यावेळेस हा संस्कार जर आपल्यामध्ये पेरला तर खरोखरच आपल्याला किती आनंद होतो. म्हणजे हा भाव ठेवायचा, हा बोधाचा संस्कार श्री गुरुंनी दिलेला आपल्याकडे ठेवायचा, आणि या विचाराने आपण तो विचार करायचा. हो, साधी अंगणामध्ये रांगोळी काढली ना, तर रांगोळी काढत असताना आपला भाव काय असतो, घर सुशोभित दिसावं म्हणून. आपलं घर सुशोभित दिसावं म्हणून आपण रांगोळी काढतो. पण ही रांगोळी काढत असताना आपण आधी ती जागा स्वच्छ करतो, मग पाणी टाकून ती जागा स्वच्छ करतो, सडा टाकल्यासारखा करतो, आणि मग पाण्याने स्वच्छ करतो, आणि मग त्याच्यावर रांगोळी काढतो. आता रंगीन टाकतात, आपण आधी हळद कुंकू टाकत होतो. तर त्या निमित्ताने माझी धरती मातेची पूजा होत आहे, हा भाव आपण ठेवला आणि मग रांगोळी काढली, तर त्या रांगोळीतून आपल्याला आनंद मिळतो ना. आता रांगोळी काढताना माझी धरती मातेची पूजा होत आहे, पृथ्वीची पूजा होत आहे, हा भाव मनात ठेवून जर रांगोळी काढली तर तो भाव द्विगुणित होतो. मग हा भाव ठेवायचा आहे, हे विचार आपल्याला पक्के करायचे आहे. आणि जनाबाई म्हणतेच, भाव तोची देव.
कोणतीही गोष्ट त्यामागे भाव ठेवून जर आपण केला ना, तर तोची देव, भाव तोची देव. मी हे का करतो, कशासाठी करतो, कशासाठी मला या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, याचा आपण विचार करावा. आणि विचार 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 इथे काहीही लागत नाही. कृतीशीलतेमध्ये तरी हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण या चिंतनशीलतेमुळे, या विचारांमुळे आपल्याला काहीही नाही, बसल्या ठिकाणी फक्त ते विचार विचार करायचे आहे की मी कोण आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आनंदाचा ठेवा आहे, मी शांती, समाधान, आनंद, तृप्ती, निर्भयता, इथे मला स्थिर व्हायचं आहे. आत्मस्वरूपता जाणून घेणं म्हणजे काय, ह्या गोष्टी जाणून घेणं की दैनंदिन जीवनामध्ये मी आनंद स्वरूप कसा आहे, मी सत्स्वरूप कसा आहे, मी चित स्वरूप कसा आहे, आणि आनंद हा माझा ठेवा आहे. पण मी उगीच सुखदुःखामध्ये राहतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. आणि हे श्री गुरु आपल्यामध्ये रोवतात, अंकुरण करतात आपल्यामध्ये. आणि त्यावेळेस मी आनंदाचा ठेवा आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आता हे जे आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, या गोष्टीचा निराश करायचा आहे. आणि निराश केल्यानंतर आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंदाचा ठेवा आहे. आता श्री गुरु यासाठी आपल्याला साधन देतात. आता हे मला लक्षात घ्यायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेवायचे, हे विचार, हे उपदेश, श्री गुरुचा उपदेश, जो संदेश आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यांना शरणागत होऊन राहायचं आहे. मग श्री गुरु आपल्याला साधन पण देतात करायला. अरे तू नाम घे, तू हे कर, ते कर, म्हणून आपल्याला काहीतरी साधन देतात ना. त्या साधन जे देतात त्या साधनेकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि देहातीत होण्यासाठी ते अधिष्ठान दृष्टी आपल्याला देतात. ती अधिष्ठान दृष्टी आपल्याला कमायची आहे. आणि ती अधिष्ठान दृष्टी कमवण्यासाठी जे साधन दिलेलं आहे ते आपल्याला जीवनामध्ये उतरवायचं आहे. तेवढं साधन आवश्यक करायचं आहे. मग हे साधन काय आहे हो? साधनेचे वास्तविक पाहता दोन प्रकार आहे. एक बहिरंग साधन आणि एक अंतरंग साधन. तर सुरुवातीला क्रमाक्रमाने ते आपल्याला सांगतात, पूजा पाठ, तीर्थव्रत, व्रतवैकल्य, हे सगळं श्री गुरु आपल्याला सविस्तर सांगतात. हे तर करायचंच आहे. हे बहिरंग साधन झालं. मग अंतरंग साधन पण आपल्याला सांगतात, तेही करायचं आहे. तर अंतरंग साधन काय आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि या हे जे तनुचतुष्टय जे आहे ना, त्याचं निरसन. ही साधनं सांगितलेली आहे अधिष्ठान दृष्टी कमवण्यासाठी. आणि म्हणून काय करायचं, आपल्याला मन लावून श्रवण करायचं आहे. या चत्वार निरसन तर करायचंच आहे. पण हे श्रवण, मनन, निधिध्यासन आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. तरी आपण एकदा थोडस पाहू आणि ते चत्वार निरसनच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेही आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, श्रवण, मनन, निधिध्यासन आपण पाहूया. मग श्रवणामध्ये काय करायचं आहे? श्रवण कशासाठी करायचं आहे? जे जे आपण श्रवण करतो ना, त्या श्रवणातून आपला म्हणजे वेदांत तात्पर्याचा जो निश्चय आहे त्याला श्रवण असं म्हणतात. वेदांत आपल्याला काय सांगतात? काय सांगतं वेदांत आपल्याला? तू देह नाही आहे, तू ब्रह्म आहेस. आणि इथे आपल्याला स्थिर व्हायचं आहे. म्हणून वेदांत विषयक, ईश्वर विषयक, श्री गुरु विषयक, जीव ब्रह्म ऐक्याविषयी सांगणाऱ्या जे ग्रंथ आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि त्याविषयी ऐकायचं, त्याविषयी चर्चा करायची, त्याच विषयी बोलायचं. अन्यथा काही बोलायचंच नाही. आमचे श्री गुरु सांगतात की प्रपंच हा 3 मिनिटाच्या वर बोलू नये. म्हणजे राजूदादांचं ते खूप आवडतं. काहीच बोलत नाही, फक्त तेवढं बस सुरू करा आणि असं असं आहे. बाकी कोणताही ते म्हणजे फापट पसारा मांडत नाही, अगदी थोडक्यात बोलतात. तर असं श्रवण जे असतं ना, हे खरंच आपल्याला ऐका असं वाटतं. तसं श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन हे जे आहेत, हे सारे श्रवण या विषयामध्ये येतात. तर ह्याच्या विषयी आपल्याला ऐकायचं. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याविषयी आपल्याला ज्या गोष्टी सांगतात
ते आपल्याला ऐकायचं. हे श्रवणामध्येच येतं. भलेही ते लिहिणं असो, वाचणं असो, की त्याच्याविषयी बोलणं असो. आणि श्रवण केल्याने काय होते हो? श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, समर्थ रामदास स्वामी म्हणतात. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तात्काळ क्रिया पालटतात तो श्रवणाने, जर नीट यथार्थ श्रवण जर आपण केलं असेल तर. म्हणून श्रवणाविषयी बुद्धीचा निश्चय होतो. श्रवणामध्ये आपल्या बुद्धीचा निश्चय होतो आणि जीव ब्रह्म ऐक्य जे आहे हे खरं श्रवण आहे. कोणतंही आपण सत्संग ऐकू, त्याचा निचोड म्हणजे त्याचा सार काय निघायला पाहिजे? जीव ब्रह्म ऐक्य, जीवच ब्रह्म आहे हा त्याच्यातला सार निघायला पाहिजे. आणि हा वेदांत तात्पर्याचा निश्चय आहे आणि या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. पुढे सांगितलेलं आहे, हा निश्चय करायचा आहे ना आपल्याला सगळ्यांना मिळून, म्हणून वेदांत तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. तसं शास्त्रही सांगतं, श्रीगुरूही वारंवार आपल्याला बोध करतात. आणि क्रिया पालटतात आपल्या, तेव्हाच्या तेव्हा विचार बदलतात आपले, म्हणून क्रिया पालटे तात्काळ. दुसरं आहे मनन. जे श्रवण करतो आपण, श्रवण करतो, भरपूर श्रवण करतो, पण त्याच्यानंतर जे मनन असतं ते मननही आपल्याला करायला पाहिजे. मनन म्हणजे जे सत्संग झालं त्याच्यावर चिंतन करणं, साधक बाधक चर्चा म्हणतो. आणि साधक बाधक चर्चामध्ये हे काय होते की सगळे भ्रम दूर होतात. जे आपल्या डोक्यामध्ये भ्रम चालू असतात ना, हे सगळे देहादी जगतातले जे भ्रम आहे, हे सगळे भ्रम दूर होतात आणि आपल्या दोषांचं पृथक्करण होतं. जीव काय, जगत काय, ब्रह्म काय, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये आपलं तात्पर्य निघतं याच्यामधलं. आणि म्हणून मनन आपल्याला करायचं आहे. परमार्थाला जे साधक गोष्टी आहेत, ज्याही साधक गोष्टी आहेत परमार्थाच्या बाबतीत, त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि बाधक गोष्टी आपल्याला दूर सारायच्या. म्हणजे आवश्यक गोष्टींचा विचार करायचा आणि अनावश्यक गोष्टी बाजूला सारायच्या. असं ज्या वेळेस करू त्यावेळेस ते मनन होतं. श्रवण, मनन आणि पुढे निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे काय? भगवद्गीता आपण म्हणतो निधिध्यासनाचा ग्रंथ आहे, म्हणजे तो आचरणीय आहे. हे सगळं जे आपण ऐकतो हे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आणायला पाहिजे. निधिध्यासन आहे ते. आणि कारण आपलं मन ज्या वस्तूचं चिंतन करतं ना, तसं ते आकार घेते हो. जसं चिंतन करू तसं ते मन आकार घेतं. आणि तसं आकार घेतल्यामुळे काय आहे, जसं आपण भांड्यामध्ये पाणी टाकतो पहा, गिलासात पाणी टाकलं तर गिलासाचा आकार येतो, वाटीत पाणी टाकलं तर त्याला वाटीचा आकार येतो. कोणत्या ज्या भांड्यात आपण पाणी टाकू त्या भांड्याचा त्याला आकार येतो. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला जी दिशा देऊ, ज्या गोष्टीचं चिंतन करू त्याचा तो वेध घेतो. मग आता मला सांगा की मग आपण विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीचा वेध घ्यायला पाहिजे. ज्या आपल्या हिताच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला शाश्वत स्वरूपाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत त्याचा विचार करायचा आणि अशाश्वत गोष्टी बाजूला सारायच्या. म्हणून म्हटलेलं आहे की आपण काय करतो, या बाह्य म्हणजे आपल्या या मनाला बाह्य जगताचा विचार देतो आणि बाह्य जगताचा विचार दिल्यामुळे जग, शरीर, इंद्रिय याचाच विचार ते करते मन. कारण ज्या गोष्टीचा आपण आकार देऊ तसा आकार मिळतो ना पाण्याला. अगदी त्याप्रमाणे आपल्या मनाला जसा आकार, आपण बाह्य गोष्टीमध्ये रंगलो, रेंगाळलो तर बाह्य गोष्टीचा आपल्या अंतःकरणावर परिणाम होतो. पण याच मनाला आपण जर म्हणजे सत्वगुणाचे विचार दिले, सत्संगाचे विचार दिले, श्रीगुरूंचे विचार दिले, ग्रंथाच्या माध्यमातून जे विचार दिले, जसं आपण आता दासबोधाचा अभ्यास करत आहोत, हे विचार दिले तर ते मन तसं घडतं. हे किती चांगलं कार्य करत आहे राजू, की एवढ्या लोकांना त्यांनी कामी लावलं. सकाळी सकाळी उठून सगळे मनापासून ऐकतात, तर मनाला तसा आकार मिळतो ना. म्हणून मन तसा आकार घेतं आणि
मग ह्याच्यात काय करायचं, आपण नाही तर सुखदुःखामध्येच रमतो, इन बाह्य गोष्टीमध्येच रमतो, तीन काळ या सगळ्यामध्ये आपण रमतो. आणि जर ह्या मनाला स्वरूपाविषयी सांगत असलो सत्संगाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून, तर तसं मन ते आकार घेतं. आणि असं आकार घेतल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अनावश्यक गोष्टीचे जे तरंग आहेत आपल्यामधले, हे सगळे अनावश्यक गोष्टीचे तरंग बाजूला काढायचे आहे. आणि तेवढं सार तत्व आपल्याला निवडायचं आहे. आणि सार तत्व आपण निवडू त्यावेळेस आपण काय होऊ, की त्या ब्रह्मवस्तूच्या विचारात राहू, नामीच्या विचारात राहू. नामाचा जो नामी आहे ना, त्या नामीच्या बोधात आपल्याला राहायचं आहे, सोहम साधनेच्या विचारात राहायचं आहे आणि ब्रह्मचिंतनामध्ये राहायचं आहे. कारण मग त्याला तसा आकार येईल त्या मनाला. आणि अगदी त्याप्रमाणे आपल्याला तसा हे करायचं आहे. मग सगुणाच्या माध्यमातून अनुसंधान ठेवायचं आणि निर्गुणाच्या माध्यमातून तत्वाचा विचार करायचा, विचार दृष्टीने एन केन प्रकारे कोणत्याही मार्गातून, नामाच्या माध्यमातून असो, ध्यानाच्या माध्यमातून असो, चिंतनाच्या माध्यमातून असो, विचाराच्या माध्यमातून असो, एन केन प्रकारे त्याच्याशी अनुसंधान साधायचं, त्या विचारात राहायचं. मग हे जे आहे, हे असं राहणं म्हणजे निधी ध्यासन होय. स्वयंपाक करताना, पोळ्या करताना काय काम असते हो आपल्याला? पोळ्या करता करता नामस्मरण करायचं. प्रत्येक पोळी करताना ही पोळी मी रामासाठी करत आहे, हा विचार जरी आपण ठेवला ना, तर त्या पोळी करत असताना आपल्याला तर आनंद येतोच, पण समोरची व्यक्ती ज्यावेळेस ती पोळी खाते ना, तर तिलाही तो आनंद मिळतो, त्याचेही विचार पालटतात. म्हणजे आपला उर्वरित वेळ जो आहे, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, आपलं लक्ष तिकडे असायला पाहिजे. भलेही तुम्ही काय करायचं ते काम करा या देहाने, पण लक्ष कुठे असायला पाहिजे? भगवंताकडे. आपल्याला अनेक संतांची उदाहरणे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. काय करायचे हो? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे संतांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि हा अनुभव माझा व्हायला पाहिजे. संतांचा जो अनुभव आहे तो माझा व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मला एवढा सगळा विचार करायचा आहे, त्या नामीच्या बोधामध्ये राहायचं आहे. आपलं सगळं चिंतन मनन हे जे गोष्टी आहे ना, विवेक करणं, साधक बाधक चर्चा करणं, या निमित्ताने आपल्या अंतःकरणाला एक प्रकारचा आकार येतो. आणि हा आकाराला काय करायचं आहे, इथं आपलं मन स्थिर होतो. आणि मन स्थिर झालं की मग आपण त्या वस्तूचा शोध घेतो. म्हणून निधी ध्यासन दैनंदिन जीवनामध्ये हे आपल्याला आचरणामध्ये आणायला पाहिजे. आचरणामध्ये आणून ना, त्यावेळेस याचा उपयोग होईल. पण आचरणात कसं आणायचं, की क्रिया प्रतिक्रियामध्ये आपण रमतो आणि क्रिया प्रतिक्रियामध्ये रमत असल्यामुळे मग एकाने एक बोललं की दुसरे दोन बोलतात, दुसऱ्याने दोन बोललं की दुसरा चार बोलतो, मग असं ते वाद सुरू होतात. हा क्रिया प्रतिक्रियांचा खेळ जर आपण थांबवला, प्रतिक्रिया शून्य जीवन जर आपण जगलो, तर ते जीवन किती आनंदाचं होतं. ते जीवन आनंदाचं होऊन जातं आपलं. आणि असं जीवन जगण्यामध्ये किती आनंद आहे. असं जीवन जगण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, माझ्या सहित. तर हे जीवन आनंदाचं होतं. जीवन आनंदाचे करावे आयतन, अशी आमचे श्री गुरु महाराज म्हणतात. कॅलेंडरवर ओवी आहे त्यांची, की जीवन आनंदाचे करावे आयतन. आपलं जीवनच आनंदाचं करायचं आपल्याला. म्हणून मी आनंदाचा ठेवा आहे, आनंदानं राहायचं, आनंदानं जगायचं जीवन आणि आनंदाने या देहाचा त्याग करायचा. कारण मी कधी मरत नाही, मैं कभी नाही मरता. हे देह मरणार आहे, देह जाणार आहे, शरीर जाणार आहे, पण मैं कभी नाही मरता. कारण मी आनंदाचा ठेवा आहे. मी कोण आहे? मी अविनाशी आहे. हे माझं मूळ स्वरूप आहे.
आणि या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी या सगळ्या आत्मानुभवाची साधने सांगितलेली आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन हे आत्मानुभव येतो याच्यामुळे. हे निधिध्यासन आपल्याला करायचं आहे. देह गेल्यानंतर नाही, देह असतानाच आपल्याला हे चिंतन करायचं आहे. देह गेल्यानंतर काय उपयोग आहे याचा? पण देह मुक्ती मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण आता याच देहामध्ये करा, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि असं आत्मानुभवाची साधने संतांनी सांगून ठेवली, लिहून ठेवली, पण मला ती ऍप्लिकेशन मध्ये आणायची आहे, तेव्हाच त्याचा उपयोग होणार आहे. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये या गोष्टी जेव्हा जीवनामध्ये उतरतील तर माझं जीवन सुद्धा आनंदाचं होणार आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदाचं होणार आहे. आणि सगळ्यांनी या आत्मानुसंधानामध्ये राहून या आत्मानंदाचा आपल्याला काय करायचं आहे, हा ठेवा जो आहे दिलेला श्री गुरूंनी संतांनी आपल्यासाठी, हा ठेवा कशी एक एक कुठलीही उकळायची आहे आणि कसं त्याचं ऍप्लिकेशन करायचं. आजी कशी गाठ सोडते आणि नातवाला काहीतरी देते आणि नातू एकदम खुश होऊन जातो, तसं संतांनी आपल्यासाठी ही ठेव ठेवलेली आहे ग्रंथांच्या माध्यमातून. आणि हा ठेवा एक 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 गोष्टी आपण ज्यावेळेस उलगडू, त्या काढू, तर आपल्यालाही आनंद होईल त्याच्यातून. आणि ही संतांनी व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी, म्हणून यासारखे ग्रंथ आपल्याला चिंतनासाठी मिळालेला आहे. हे मी माझं भाग्य समजते आणि आपलंही सगळ्यांचं भाग्य आहे की ही व्यवस्था राजूदादांनी आपली केलेली आहे आणि त्या निमित्ताने आपला अभ्यास होत आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण पाहत आहोत आत्मानुभवाची साधने, याच्यामध्ये आपण श्रवण मनन निधिध्यासन बघितलं आणि तत्व पदार्थ शोधन आणि तनुचतुष्टयाचं निरसन हे आपण उद्याच्या सत्संगामध्ये पाहूया. आजच्या सत्संगासाठी सगळ्यांनी अनुसंधानामध्ये राहावं, आनंदानं आपलं जीवन जगावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.